ठाणे महापौर पदाच्या निवडणुकीमधून भाजपनंतर राष्ट्रवादीने माघार घेतली आणि त्याचमुळे शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झालेली आहे। त्यामुळे आज ठाण्यामध्ये काय होईल या संदर्भातले तर्कवितर्क बांधले जात असताना मीनाक्षी शिंदे आता या शिवसेनेच्या महापौर झालेले आहेत, त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे। तर उपमहापौरपदी रमाकांत मडवी यांची निवड झाली आहे। वरिष्ठांच्या आदेशानुसार भाजपने महापौरपद आणि उपमहापौर पदावरील उमेदवारी मागे घेतल्याची माहिती ठाणे भाजपचे अध्यक्ष संदीप लेले यांनी दिली। दरम्यान आज महापौर पदाची निवड होणार असल्यामुळे महानगरपालिका परिसराला सजवण्यात आलंय। दरम्यान महापौर पदाच्या या निवडीच्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती। ही काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहू शकतोय। उपमहापौर आहेत हे ठाण्याचे रमाकांत मडवी यांची निवड झालेली आहे। तर या असणार आहेत पुढची 5 वर्ष ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। अक्षय, खरं तर शिवसेनेचा महापौर ठाण्यामध्ये झालेला आहे, मात्र आज दिवसभरात चर्चा होती ती म्हणजे उद्धव ठाकरे देखील या निवडणूक प्रक्रियेसाठी तिथे उपस्थित राहणार असं कळत होतं। ते कधी पोहोचतात? हॅलो अक्षय, आवाज येतोय? हा येतोय। उद्धव ठाकरे देखील आज ठाण्यामध्ये या महापौर निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी स्वतः जातीने हजर राहणार अशी चर्चा होती। उद्धव ठाकरे येणार आहेत की नाही? उद्धव ठाकरे येणार आहेत। आताच महापौर आणि उपमहापौर यांची निवड झालेली आहे। खरं म्हणजे उद्धव ठाकरे गॅलरीत बसून हा सगळा प्रोग्राम बघणार होते, पण अजूनही ते आले नाहीयेत। आताच ते अगदी थोड्या वेळात पोहोचतील अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे आणि ते त्यांना रिसिव्ह करण्यासाठी विशेष महापालिकेतून देखील निघाले। त्यामुळे कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील आणि महापालिकेचे जे कामकाज आहे, महासभेचे जे कामकाज आहे ते अगदी थोड्या वेळात संपणार आहे। त्याच्यानंतर महापालिकेपासून ही जी मिरवणूक आहे ती निघेल। सगळ्या शिवसेनेच्या नगरसेवकांची उद्धव ठाकरे स्वतः यामध्ये असतील आणि संपूर्ण ठाण्यामध्ये फिरून टेंबी नाक्यापर्यंत ही मिरवणूक जी आहे ती जाणार आहे। त्यामुळे अगदी काही क्षणातच उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता देखील सांगितली जाते। अक्षय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।